महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। साताऱ्यातील घनदाट जंगलामध्ये एमडी ड्रगची फॅक्टरी आहे। कोयना डॅमच्या शिवसागर जलाशयाच्या लगतच ड्रगची फॅक्टरी समोर आलेली आहे। तर जंगलामध्ये फॅक्टरी उभारण्यामागे नेमकं कोण आहे या संदर्भातले अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत। तर कोणाच्या आदेशावरून ही फॅक्टरी सुरू करण्यात आली हा सवाल देखील निमित्ताने उपस्थित करण्यात आला। फॅक्टरीच्या घटनास्थळावर लोकशाही मराठीची टीम पोहोचलेली आहे आणि या फॅक्टरी संदर्भातील सविस्तर आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यातल्या कोयना विभाग पट्ट्यामध्येच कोयना डॅम बॅकवॉटरच्या लगतच असणाऱ्या काल एका एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर मुंबई क्राईम ब्रांचने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धाड टाकून 114 ते 115 कोटीचा त्या ठिकाणी मुद्देमाल जप्त केलेला आहे। मी आता सध्या त्याच एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर आहे की जिथं पूर्णतः काही गावात जाण्या येण्यासाठी देखील साधे रस्ते देखील नसतात। अशाच याच एमडी ड्रग्ज फॅक्टरीसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता केलाय की काय असा सवाल आता या रस्त्याकडे पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। आणि आता सध्या मी ज्या काल एवढे मोठं धाड सत्र त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये घडलं त्याच एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर मी आता सध्या आहे। आणि एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये सध्या तो धुरंधर नेमका कोण आहे? सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांच्या छत्रछायेखालीच या परिसरामध्ये असणारा हा जो गोरख धंदा सुरू होता की काय असा देखील आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। एकंदरीत मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस या ठिकाणी येऊन धाड करतायत, मात्र सातारा पोलीस नेमका करताय तरी काय असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। काल पूर्णतः 15 ते 30 जणांची पोलिसांची क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी सीएमडी फॅक्टरीवर पूर्णतः सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून कारवाई करत होती। यामध्ये छोटे मासे गळाला लागले असले तरी मात्र कोयना बॅक वॉटरच्या जलाशयामध्ये या परिसरात आणखीन एक मोठा कोणता तरी मासा कारवाईच्या साठी लपून बसलाय। त्याच्या शोधापर्यंत मुंबई क्राईम ब्रांच आणि सातारा लोकल पोलीस यंत्रणा तपासात आता मग्न आहे। येत्या काही दिवसातच लोकल कोणाचा अप्रोच काय असेल, कोण कोण यामध्ये सामील आहे हे मात्र आता तपासात उघड होणार आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथं राहत नाही। मला अटॅक आला होता आणि इथं रस्त्याची सोय नसल्यामुळं आम्ही इथनं रहिवास सोडून दिला। आम्ही संपूर्ण लोक खाली राहायला गेलो, तेव्हापासून आमचं घर पडाकच आहे। इथं येणं जाणं सुद्धा फार कमी क्वचित। आम्ही शेती सोडली, सगळं सोडलं इथलं। आणि तशा स्थितीत हे आज असं घडलं, हे कळलं की बाबा आमच्या पोलीस पाटलांनी सांगितलं तुमच्या वाड्यावर काहीतरी घडलंय, त्याच्यामुळे तुम्ही या, म्हणून मी आज आलो। तर इथं हे मला पाहायला मिळालं की इथं ड्रग्ज तयार करतात हे पाहायला मिळालं। मात्र हे याच्याशी आपला काही संबंध नाही, मी कुणाला ते करण्याविषयी प्रवृत्त केलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।